तर टाकी साफच केली नव्हती आहे बघा, पूर्ण काळी कुळकुळीत झाली आहे. आणि त्यात येत आहेत ना. हॅलो हॅलो, आलीच ना अजून. गुड मॉर्निंग. मगाशी उठले, पटकन जेवणाला लागले, कारण का आज या बाथरूमचं काम चालू होणार आहे. त्यामुळे एका साईडला पटकन जेवण वगैरे करून घेते. आणि क्रिशिकाच्या स्कूलमध्ये फ्रूट द्यायचं आहे. मतलब आज बनाना देणार आहे. मला ॲक्च्युली ड्रॅगन फ्रूट द्यायचं होतं, पण ते इथे कुठे नाही, स्टेशनजवळ मिळतं, तर तेवढा टाईम नाही. परत पटकन भाजी वगैरे घालून घेते, कारण काका आलेत काम करायला आणि ते गेले तिकडे. सगळं सामान आणून ठेवलं आहे. आणि टाकी खाली करायची आहे. सकाळी आईंनी भरली आणि काल मी पण भरली. म्हणजे डेली यूजला मला पाणी लागतं, पण आता ते सगळं काढावं लागणार आहे. त्यामुळे सगळं वांदे झाले. तर इकडे जी टाकी आहे ती 250 लिटरची आणि जवळजवळ ती बसवली असून या लोकांनी साफच नाही केली, म्हणजे लग्नाच्या आधी बसवली आहे. तर आज इथलं सगळं मशीन वगैरे या साईडला शिफ्ट केलं आहे बघ. आणि आता याचं सगळं काम करून घेणार आहे. इथनं काहीतरी आवाज आला पडल्याचं. अहो ते जे पाणी आहे ना, टाकी जेव्हा फुल होते ना, पूर्ण भरून वाहते, बाहेरपर्यंत पाणी येतं. तर टाकी साफच केली नव्हती आहे बघा, पूर्ण काळी कुळकुळीत झाली आहे. आणि त्यातलं घाण पाणी बघा. टाकी कशी काढतील, एवढीशीच टाकी होती. शी किती वर्ष ती काढली. त्याला विचारते मी, किती घेतात त्याचे, टाकीचे किती देतात. तर क्रिशिकाला आता बससाठी सोडायला आली आहे. घरात तर काम चालूच आहे, अजून बस आली नाही. लोकेशन नाही पाठवलं आज, मेसेज करतायत लोकेशन म्हणजे कुठे आहे कळतं ना बरोबर आल्यावर. आता आज भरपूर राडा होणार आहे. 350 लिटरची टाकी, म्हणजे बाजूच्या मामींना वगैरे पाणी दिलं, 3-4 टॉप भरले आणि बादली, बाकी त्यांना देऊन टाकलं. माझा काय फायदाच नाही, वरची टाकी भरून ठेवली आहे. चला जा आता, चल. ए क्रिशिका, मी इथे बसते, बाय करा. कुठे दिसते, दिसलीच नाही बाबू. तर दुपारचे 2 वाजलेत आणि आता जेवायलाच बसतो. आणि सगळं जेवण आज वरच्या रूमवर आणलं आहे, कारण का खाली सगळी घाण वगैरे पडली टाकीची. आणि वरच्या रूमवर आलं तर एकदम सागर संगीत केलं आहे. कोशिंबीर, परत श्रीखंड, आज अख्खा मसूर बनवलं आहे. आणि बाकी जेवायलाच बसतो. चला. घे, कसं आहे माझ. ठीक आहे. ते गोड लोणचं आहे. गोड कुठं? ते आपलं नॉर्मल लोणचं आहे मिक्स, आणि ते गोड लोणचं आहे. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि इकडे सगळं बेड, परत स्टँडला जे कपडे सुकत ठेवलेत, परत किचनचे इथे सगळं झाकून ठेवलं आहे. कारण का ग्राइंडर मारला की हा लोखंड हे होणार, सगळं घाण होणार त्याची. घेऊन हो, पैसे नका देऊ त्याचे, किरण असंच घेऊन जा बोलला. हां, फक्त हे लोखंड ठेवा. किती खराब झालंय ते. जंग नाही हो त्याला, हे पडलंय. मगाशीच क्रिशिकाची स्कूल बस आली, त्यानंतर आम्ही चहा वगैरे पियालो, तुला फ्रेंच फ्राईज आणले होते, थोडासा नाश्ता केला. आणि किरण पण आत्ताच कामाला गेला. आणि आज वरच्या रूमवरच आहोत दिवसभर. कधी आम्ही व्हिडिओ शूट करायला आणि रात्री झोपायला येतो. आता ही स्कूलचा अभ्यास करते, स्कूलचा नाही सॉरी, ट्युशनचा अभ्यास करत बसली आहे. आणि खाली पूर्ण धूळ झाली आहे, त्यामुळे हिला वरतीच बसवणार आहे मी. आणि मग बाकीचं सगळं जेवढी घाण आहे ती नंतर काढून टाकेन. तर आत्ता वाजलेत 5 वाजलेत. तोपर्यंत आपली थोडीफार जी व्हिडिओ एडिट करायची बाकी आहे ती करून घेते. 5 झाले. हां, व्यवस्थित कर, मार खाणार तू माझा. हां चला. तर मगाचपासून वरच्या रूमवर होतो, 1-2 रील पण शूट केल्या. आणि ते काका होते त्यांनी बरंचसं म्हणजे खूपच साफ करून टाकलं आहे सगळं व्यवस्थित. ते इथे नवीन टाकी येणार आहे, त्यामुळे हे आधीचं हे होतं लाकडाचं होतं, त्याच्यावर टाकी होती, त्यामुळे कधी टाकी भरली ना की पूर्ण त्याच्यावरून व्हावायची. आणि आता पूर्ण ते पोटमाळा टाकणार आहे छोटा. आणि आपली बाथरूमची थोडी उंची पण कमी होणार आहे, ही उंची खूपच होती. तर त्यांनी बरंचसं हे साफ केलं आहे, पण आता सगळे माती उडाले, त्यामुळे जरा लादी पुसून घेते. मला वाटलं माझा चांगला फेस्टा निघणार आहे, पण नाही तरी बऱ्यापैकी काकांनी साफ करून घेतला.
तर आत्ताच सगळं आवरून वगैरे झाले. बाथरूम धुतलं, लादी पुसली, कचरा काढला. हे बघा, ही टोपं द्यायची आहेत, परवाची बिर्याणीची आहेत. सगळं क्लीन वगैरे करून टाकलं. इकडे सकाळी चादर धुतली होती, ती स्टँडला लावून ठेवली. आता फक्त ओठाच्या इथलं जरा पुसून घेते आणि आता जरा चहा पिते. मागाशी तर पियाले, मला चहा पियाची खूप सवय आहे. आणि इथलं जरा पसारा तसंच ठेवला, कारण का ही जी सुकी बारदान आहेत ती आपल्याला हे पुसायला वगैरे लागणार आहे, त्यामुळे मी मशीनवरच ठेवली. तर इकडे तिकडे पडली ना की भेटणार नाही. हे काकांचं सामान आहे, म्हणजे उद्या त्यांना लागणार आहे. आणि ही माझी जुनी मॅक्सी. होय होय, आली आली आली. तर घरातलं सगळं आवरलं, साफसफाई केली आणि आता चाललो आहे मम्मीकडे. तर मला कोणीतरी कमेंट केली की रोज जाते का मम्मीकडे. म्हटलं हो, मी रोज जाते मम्मीकडे, कारण का मी नाही गेली तर त्यांना दोघांना जेवण नाही जात. म्हणजे कधी पिकनिकला वगैरे गेलो ना तर 8-8 दिवस, कधी गावी, पण फोन असतो, कारण का पप्पांची तब्येत बरी नसते आणि मी एकुलती एक असल्यामुळे मला त्यांची काळजी घ्यावी लागते. रोज जावं लागतं त्यांना बघायला. पप्पा एकटे असतात कधीतरी घरी आणि मम्मी माझी कामाला जाते. म्हटलं संध्याकाळी येते. आणि कृषिकाला पण बरं वाटतं जरा तिकडे गेल्यावर, पण आता जरा तिकडे खेळायला कोण नाही म्हणून येत नाही. कोण बेलाचं काळ आहे बाबू, अगं तिथे असेल बेला. चल, स्नेहल माऊला आवाज आहे. इथं पार्लरमध्ये एक बेला म्हणून मांजर आहे, तिला भेटायला आली. चल, तर स्नेहा तुझं घर शोधत आली बेलाला बघायला. हळूहळू. तुमच्याकडे हे आहे का काळूबाईचं? कोण सांगत होते? घे तिला, घे. पार्लरमध्ये गेलो तर बोलते नाही तू इथं ओरडवती विहिरीजवळ स्नेहा तू म्हणून. आज बंद आहे पार्लर. तर आत्ताच मम्मीच्या इथे पोचली आणि नेहमीप्रमाणेच लिफ्टवरती गेल्यात. नशिबे खाली आले, मला दणके दिले, तिला सारखं खाऊ पाहिजे. ए इकडे या, ये इकडे. चाललो आम्ही, चाललो. धावू नको, धावू नको. हा 19. तुम्ही राहिला आलात? हळू येत आहेत ना. हॅलो हॅलो, आलीच ना अजून? हां, घरी आली. तर आत्ताच मम्मीच्या इथे थोडा वेळ बसले, गप्पा गोष्टी केल्या रोजच्या प्रमाणे आणि कृष्काला भरवलं आणि आता निघतो इथून. चला. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि दिवसभर एवढं दमल्यावर आहे ना, घरी आलं की असं वाटतं पटकन चेंज करावं आणि झोपावं, पण झोपायला काही मिळत नाही. व्हिडिओ एडिटचं काम असतं, परत रात्री अरे थांब, व्हिडिओ एडिटिंग करायची असते, परत रात्री इथनं सगळं पाण्याची बॉटल वगैरे, वरती मटका आहे पण थंड पाणी अजून प्यायचं असतं आम्हाला. बॉटल घ्या, हे घ्या, ते घ्या, त्यात वेळ जातो. मग किरण आल्यावर चेंज वगैरे करून वरती झोपायला येणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.